पहा हे तुम्हाला सर्वांना दिसत आहे. यामध्ये आपण अपूर्णांक हा जो चॅप्टर आहे, अपूर्णांकांची बेरीज, अपूर्णांकांची वजाबाकी, अपूर्णांकाचा गुणाकार आणि त्यांचा भागाकार थोडक्यात समजून घेणार आणि उदाहरण संग्रह 8.1 कडे वळणार लागलीच. बघा, बेरीज करत असताना छेद हे कसे आहेत? समान आहेत. समान आहेत. समान आहेत म्हणजे मग एकच घ्यायचा, दोन्हीपैकी एकच घ्यायचा है ना. छेद समान असतील तर एकच घ्यायचा आणि अंशांची बेरीज करायची है ना. मग 2 अधिक 6, 6 आणि 2 किती होतात? 8, 8/3. हे झालं तुमचं उत्तर है ना. एवढंच अपेक्षित आहे. इथे छेद समान आहेत का? नाही. म्हणजे आता असं जमणार नाही, तर मग तिरपा गुणाकार करा सरळ सरळ. 8×3 = 24 प्लसचं चिन्ह टाकून द्या, अधिकचं चिन्ह टाकून द्या. 8×3 = 24 अधिक 6×2 = 12. मग इथे 12 लिहा. 3×2 = 6. 24 अधिक 12 आता 22 आणि 10 = 30. 30 आणि 4 = 34. 34 आणि 2 = 36. 36. 6च्या टेबलमध्ये 36 आहेत का? 6 × 6 = 36. उत्तर किती आलं? फक्त 6. अशा प्रकारे तुम्हाला सोडवायचं आहे. आता पाहायचं आपल्याला वजाबाकी कशी सोडवतात अपूर्णांकामध्ये. पहा, जर छेद समान, आता इथे छेद समान आहे का? नाही आहे ना. मग तिरपा गुणाकार करायचा. 4×3 = 12 वजाचं चिन्ह, बेदोनी 4, छेदामध्ये 4×2 = 8. शाबाश. 12 मधनं 4 गेले, 8 राहिले. 8 आणि 4 = 12. 8 राहिले. तिथे घ्या 8. 8 छेदामध्ये 8 म्हणजे 1. हे तुमचं उत्तर येतं. 1 उत्तर येतं. ठीक आहे. पुढे दिसते का सगळ्यांना? आता बघा, छेद मात्र इथे कसं आहे? समान आहे. मग छेद समान असताना सोपं जातं. छेद समान असताना छेद घ्या आणि 8 - 2 करा. 8 - 2. 8 2 केले किती राहिले? 6 है ना. 6 राहिले. 6/3. 3च्या टेबलमध्ये 6 आहेत ना. 3च्या पाड्यात 6 आहेत. 3×2 = 6. 2 काय आहे त्याचा उत्तर. आता आपल्याला गुणाकार करायचा आहे. गुणाकार हा कसा असतो? सरळ सरळ अंश अंशाचा आणि छेदाछेदाचा. 6×1 = 18. 4×2 = 8. जर कसं जर तुम्हाला वाटत असेल की अंश काटाकाटी होऊ शकते तर काटलं तरी चालतं. मग काटाकाटी केली तर कशी करायची? तिरपी करायची. 2च्या टेबलमध्ये 6 आहेत का? बेतरिक 6 म्हणजे मग बघा बरं असं बी चालतं. म्हणजे अंक हे पली समोर गेल्यावर फार मोठे होतात ना, अगोदरच काटून करून कमी करून टाकायचे का? बेतरिक 6. मग राहिलं काय? 3/1 गुणाकारामध्ये 3/4 एवढं शिल्लक राहिलं ना. आता गुणाकार सोपा जातो. 3×3 = 9. 4×1 = 4. 9/4 हे तुमचं उत्तर आलेलं आहे. पुढे जाऊया. आता याच्यात काही काटाकाटी होत नाही याच्यात. 5×2 = 10 आणि 3×2 = 6. राईट. याच्यात होते का? हो. 2च्या टेबलमध्ये 6 पण आहेत, 2च्या टेबलमध्ये 10 पण आहेत. ठीक आहे. आणखी कमी करता येतात. बेतरिक 2×5 = 10. 5/3 हे आपलं उत्तर आलेलं आहे. कळलं ना आपल्याला कसं करतोय? पुढे भागाकार पाहायचा. भागाकार करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची. हे अगोदर होतं का? व्यस्त. व्यस्त करणं गरजेचं आहे. बघा कसा हा जो पहिला असतो की नाही, हा पहिला अंक, हे पहिले जे अंक असतात अपूर्णांक पहिले ते जसे तसे घ्या. 6/3 घेतला. त्यानंतर भागाकाराचं चिन्ह आहे ना, आता नाही ठेवायचे ते, गुणाकाराचं चिन्ह करायचं. व्यस्त मध्ये गेला आणि मग गुणाकाराचं चिन्ह केल्यामुळे खालचा छेद अंशात जातो, अंश हा छेदात उतरतो. 3/2 आला होता. मग पहा 3च्या टेबलमध्ये 3 आहे. 3×1 = कटलं की नाही ते. आणि बेतरिक 6. बेतरिक 6. काय राहिलं वरी शिल्लक? 3/1 शिल्लक राहिले. इथे काय शिल्लक राहिलं?
1 छेद 1 शिल्लक राहिले. गुणाकार काय येतो शेवटी 3 एक 3 आणि 1 एक 3 छेद 1 हे आपलं उत्तर आलं भागाकाराचं. कळलं का आपल्याला? राईट आहे ना. पुढे घ्या. याच्यामध्ये बघा 8 छेद 2 जसे असतं तसं घ्या. घेतलं का? हो सर. पुन्हा गुणाकार व्यस्त करा. 2 छेद 4 आलं. बे एक बे कटलं की नाही? बे बे 4 एक 4 4 2 8 कटला की नाही इथे पण? मग इथे काय शिल्लक राहिला? 2 छेदात 1 गुणाकारामध्ये 1 छेदात 1 म्हणजे बे एक बे आणि 1 एक 1 2 छेद 1 हा उत्तर याचा इथे आलेला आहे. अशा प्रकारे आपण अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ढोबळमानाने कसं करायचं हे शिकून घेतलं. आता आपण 8.1 कडे वळूया. चला घ्या लिहून.